ऑक्शन झालं आणि त्यानंतर खेळाडू एक संघांमध्ये सामील केले गेले आणि आज या सर्व खेळाडूंची झुंज आपण मैदानामध्ये पाहतो. अनेक नवीन चेहरे आज आपल्याला खडकवासला प्रीमियर लीग मध्ये सामील होताना पाहायला मिळाले आणि त्यांचा देखील एक भरदार खेळ नक्कीच आपण पाहिला. सन्माननीय संतोष शेठ आनंदकर युवा उद्योजक यांचं शुभागमन या ठिकाणी होते. त्याचबरोबर सन्माननीय विवेक शेठ बागे यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होतं. या दोन्ही मान्यवरांचं खडकवासला प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सत्तावीस मिनिटामध्ये इनिंग पूर्ण करावी लागेल. जसा पहिला चेंडू टाकला जाईल आपण 27 मिनिटाचा टायमर इथे स्टार्ट करणार आहोत. त्यामुळे वेळेमध्ये तुम्हाला इनिंग पूर्ण करावी लागेल. एक सुंदर आयोजन नियोजन आणि आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आता आपण मैदानामध्ये पाहतोय. 6 षटकाची होणारी मॅच असेल जे 2-2-1-1 अशी गोलंदाजी असेल. त्यामध्ये आयकॉन खेळाडूला फक्त एकच षटक हाताळायला मिळेल. दुसऱ्या षटकाची मुभा त्याला नसेल. एकच षटक हे टीम मध्ये आयकॉन म्हणून सामील केलेल्या खेळाडूला टाकावं लागेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय माऊली जाधव, स्ट्रायकिंग एंडवरती विकास राठोड, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आदित्य जाधव या खेळाडूंना आपण मैदानाची सुरुवात करताना पाहणार आहोत. या मॅचची दोन विजेत्या संघांमध्ये झुंज. आजचे दोन ताकदवान संघ एकमेकाच्या आमने सामने. पहिल्या मॅच मध्ये एकतर्फी विजय मिळवला होता प्रतीकदादा गणेशदादा 11 ने, तर दुसऱ्या मॅच मध्ये अगदी पाहिलं तर सचिन 11 संघाने मात्र चांगली बॅटिंग करत विजय देखील संपादन केला. आणि आता देखील एक तगडी मॅच. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू शॉर्ट पिच होता. फटका चांगला केला आणि तिथे पाहूया क्षेत्ररक्षक मात्र तैनात केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण राम मरगळे तिथे मात्र चूक करणार नाही. एक सिंगल धाव आणि धाव फलकाचा झालेला श्री गणेशा. टायमरला आपण सुरुवात केली. टायमर लावलाय बरोबर 1:30 इथे टायमरला सुरुवात. एक 1:31 टायमरला सुरुवात. पहिल्या चेंडूवरती आले सिंगल धाव. माऊली जाधव अगदी एक अनुभवी गोलंदाज आहे आणि तो अनुभव आज मात्र पणाला लावून गेली जाणारी गोलंदाजी आपण पाहतोय. समोर अगदी पाहिलं तर स्टार खेळाडू आदित्य जाधव, त्याने मात्र त्या डायकुरे शैलीने प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध करून टाकणारी बॅटिंग केली. हो 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 हो, इथे घडतंय काय? माऊली जाधवचा अनुभव आदित्य जाधव वरती ठरलाय भारी आणि ते पहिली विकेट, पहिला फलंदाज बाद. हा होता अनुभव आणि माऊली जाधव मात्र फार अनुभवी खेळाडू आहे, वेगवान गोलंदाज आणि अगदी अप्रतिम गोलंदाजी माऊली जाधवची आपण पाहिली. मॅन फ्रॉम शिवापूर शिवगंगा खोऱ्यातील मावळा आज मैदानामध्ये त्याची कर्तब दाखवतोय. आदित्य जाधव सारखा एका ताकदवान फलंदाज आला जो मात्र चर्चेत असलेला फलंदाज सेट खेळाडूला मात्र त्याने बाद केलं, ज्याने मागच्याच मॅच मध्ये धमाकेदार खेळ केला होता आणि ते आदित्य जाधवला टिपलं गेलंय. जवळपास एक मोठा खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये धावफलकावरती आपण नजर टाकूया. पहिलाच फलंदाज एका धावेवरती बाद झाला. आदित्यला मात्र 0 धावांवरती डगआउटचा रस्ता दाखवून दिला माऊली जाधवने. नवीन बॅटर समीर साठी पहिला चेंडू, हा देखील फटका फसला. चेंडू हवेत आणि ते ऋषभ चुकावत आहेत. चेंडूवरची नजर हटवली आणि ते झेल सुटला. सोन्याचा गोळा धरती मातेला अर्पण केलाय. माऊली जाधवने दुसऱ्या चेंडूवरती अगदी परत एकदा जाळं विणलं होतं. सनी आल्या पावली मागे निघून गेला असता. इथे अगदी झेल अवघड होता
पण ऋषभ अगदी हा झेल टिपणं गरजेचं होतं. चेंडूवरची त्याने नजर हटवली आणि तिथे मात्र भुगतान भोगावं लागलं. सनी रामटेके नवीन फलंदाज मैदानामध्ये आला. जसा आला तसा तो बाहेर चालला. एक सिंगल धाव आली. कॉलिंग मात्र खराब नक्की पाहायला मिळालं. खरं तर राम मरगळे फार दूर होता. कॅच ऋषभच्याच पाल्यामध्ये होता. पण अगदी ऐन मुमेंटला त्याने धावताना चेंडूवरची नजर आढळली. त्याला प्लेअर बघायचा होता तो पोचतोय का, पण तिथेच गपलत झाली. शेवटपर्यंत चेंडू पाहिला असता झेल टिपण्याचा चान्स होता. 2 धावा धावफलक, एक फलंदाज बाद. 3 चेंडूचा खेळ मात्र पूर्ण झालाय. माऊली जाधव परत एकदा राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा मैदानामध्ये करतोय. स्विच आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण सजवलंय, थांबवलंय. चेंडूला देखील इथे रोखलं गेलं. रन मिळणार नाही. चेंडू डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय माऊली जाधव. अगदी असं वाटतंय की त्याच्या हातातनं चेंडू नाही, अगदी तोफेचे गोळे तो बरसवतोय. अनुभवाचा पुरेपूर फायदा नक्कीच आपण पाहतोय. शुगंगा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये या खेळाडूला खेळताना पाहिलं होतं. देवा घाटाच्या पलीकडे अगदी अनेक मोठमोठ्या स्पर्धा होतात. त्या स्पर्धेमध्ये माऊली जाधवचा एक दमदार खेळ देखील आपण पाहिलाय. इथे देखील तोच दमदार खेळ. अपील अपील अपील. पंचांचा मात्र साफ नकार आलाय. चेंडू मात्र आणखी एक डॉट बॉल. पहिलं षटक, 6 ओव्हरची मॅच आणि पहिल्या षटकामध्ये माऊली जाधवचा तडाखा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तिकट मारा माऊली जाधव मैदानामध्ये करतोय. ते विकास राठोड सारख्या एका ताकदवान फलंदाजासमोर देखील त्याने केलेला अप्रतिम गोलंदाजीचा मुजाहिरा आपण पाहतोय. अक्रॉस द लाईन इस्टच्या आतमध्ये घुसून फटका मात्र खेळा. मिड विकेट क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवेल. राम मरगळे अप्रतिम क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, फक्त एक सिंगल धाव आणि पहिल्या यशस्वी षटकाची होती समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत 3. एक फलंदाज बाद, 3 धावा. प्रतीकदादा गणेशदादा 11 संघ आज मैदानामध्ये आपण पाहतोय. अक्षय तावरे सारखा आयकॉन खेळाडू या संघामध्ये असताना या संघाने पहिल्या मॅच मध्ये मिळवलेला विजय देखील आपण पाहिला. त्यानंतर अगदी पाहिलं तर दुसऱ्या मॅचला सुरुवात होतात पहिल्याच ओव्हर मध्ये आदित्य जाधवला मात्र टिपलं गेलं आणि त्यानंतर आता सनी रामटेके आणि विकास राठोड वरती मात्र फार जबाबदारी असेल. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज मागच्या मॅचचा आणखी एक सक्सेसफुल गोलंदाज पांडुरंग यादव याच्या हातामध्ये चेंडू सोपवला. एक अनुभवी गोलंदाज आहे. उंचपुरा अगदी ताकदवान गोलंदाज. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी पांडुरंगने केली होती. या मॅच मध्ये देखील त्यासमोर एक चांगलं आव्हान आहे. समोर असेल विकास राठोड. खडकवासला प्रीमियर लीगचा थरार. 4था दिवस आज स्पर्धेचा आपण पाहतोय. खर तर यावेळेस 6 चेंडू अगदी पाहतोय आपण. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 3 धावा. चेंडू मात्र डॉट बॉल. पांडुरंग यादव यांनी जर 3 विकेट घेतल्या तर विशाल मंडले यांच्याकडनं 2,500 रुपयाचं पारितोषिक असेल. आज खेळाडूंवरती बक्षांचा बराचसा वर्षाव आपण पाहिला. या ओव्हर मध्ये जर 3 विकेट पांडुरंग यांनी घेतल्या तर विशालजी मंडले यांच्याकडनं तब्बल 2,500 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक जर घेतली तर रमेश मिरगणे यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक. धाव फलकावरती आपण पाहतोय धावा आहेत त्या 4 धावा. 1.2 चेंडूचा खेळ मात्र. हो इथे मात्र समोर होता चेंडू. हवाई हल्ला केला. चेंडूला भिरकावून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सनी रामटेकेच्या बॅट मधनं हा आलेला षटकार. पांडुरंग वरती मात्र आक्रमण त्याने चढवलंय. अगदी इथे प्रमुख गोलंदाजांना सुरुवातीवरती जर आक्रमण झालं तर मात्र बराचसा खेळ सोपा होऊन जातो बॅटिंग टीमचा आणि तोच प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. परत एकदा अप्रतिम फटका होता. जागा बनवत केलेला एक उत्तुंग टोले जंग प्रहार. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. सनी रामटेकेने मात्र
आदित्य जाधवची कमतरता भासू दिली नाही. जरी आदित्य लवकर बाद झाला असेल तरी सनी रामटेकेने मात्र आता सूत्र हातामध्ये घेतलीत. या दोन चेंडूवरती एक षटकार एक चौकार मात्र खेळत त्याने त्याचे इरादे स्पष्ट केले की अगदी 6 ओव्हरची मॅच थांबणार नाही, रुकणार नाही आणि मोठे फटके खेळत राहणार हे मात्र तो दाखवून देतोय. 5 मिनिट विकेट क्षेत्रामध्ये चेंडू मात्र खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे ते चेंडूला थ्रो करेल तोपर्यंत एक सिंगल धाव. एक चांगली संघबांधणी आपण पाहतोय सचिन 11 संघाची. सनी पवार चांगलं क्षेत्र संघ बांधणी मात्र त्याने केली. मागच्या मॅच मध्ये सुरुवात चांगली झाली ती, तर थोड्या धावा खर्च झाल्या होत्या आणि इथे देखील धावा खर्च होत आहेत. आणखी एक षटकार या ओव्हर मध्ये. यावेळेस बॅटर होता विकास. विकासच्या बॅट मध्ये आले षटकार आणि या ओव्हर मध्ये तब्बल 18 धावा खर्च झाल्या. पांडुरंग या ओव्हर मध्ये थोडासा महागडा ठरला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जमा होत आहेत त्या 21 धावा, 21 रन. एका मोठ्या धावफलकाच्या दिशेने नक्कीच वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत प्रतीकदादा गणेशदादा 11. इथे हा सामना जिंकला तर डायरेक्ट टॉप 8 चं तिकीट मात्र त्यांचं कन्फर्म होईल आणि दोन्ही संघांना मात्र हा सामना फार महत्वाचा असेल, कारण मॅच जिंकून डायरेक्ट टॉप 8 मध्ये जायचं संधी आहे आणि इथे जर पराभव पत्करला तर एक मॅच अजूनही खेळावी लागेल. 21 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा. गोलंदाजी मार्कवर परत एकदा माऊली जाधवच्या हातामध्ये चेंडू झोपला. पहिल्या ओव्हरचा सक्सेसफुल गोलंदाज माऊली जाधव. समोर सनी रामटेके चांगली बॅटिंग केली. आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडूमध्ये 12 धावा बनवल्या, तर दुसऱ्या बाजूने विकास 7 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान त्याने देखील दिलंय. बॅटची कड माऊली अप्रतिम गोलंदाजी. कारण माऊलीला माहिती आहे अगदी स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्यापेक्षा चेंडू अगदी व्हाईट लाईन वरनं जेवढे वळवता येतील तितके वळवण्याचा प्रयत्न माऊली जाधव मैदानामध्ये करतोय. अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा मात्र घेतला जातोय. पण दुसऱ्या बाजूने सनी रामटेकेने देखील चेंडूच्या मेरिट वरती केलेली अप्रतिम बॅटिंग आपण पाहिली. ही झुंज अगदी तगडी होणार आहे. खोलवर टप्प्यात चेंडू होता, खोलवर टप्प्यात चेंडू लोवर फुल टॉस चेंडू झाला आणि तिथे मात्र एक सिंगल धाव. मॅच मात्र रोमांचक स्थितीमध्ये पोहोचते, कारण दोन्ही संघ अगदी ताकदवान संघ आहेत. आजच्या दिवसातील 2 बलाढ्य संघांदरम्यान हा मुकाबला मैदानामध्ये सुरू झालाय. 22 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. माऊलीची अप्रतिम गोलंदाजी. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत केवळ एक सिंगल धाव त्याने खर्च केली आहे. विकास राठोडचा राऊडी फटका आणि ते झेल टिपला. डिस्टन्स कव्हर करू शकला नाही आणि ते झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. संकेश मरगळे फार दूरवरनं तो धावत आला. अप्रतिम झेल त्याने टिपला आणि ते विकास राठोडला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. मोठी विकेट. अगदी आघाडीचे 2 प्रमुख फलंदाज मात्र फार मोठी इनिंग खेळू शकले नाही. एक 0 वरती बाद झाला, दुसरा 9 धावांवरती बाद झाला. 22 धावांवरती प्रतीकदादा गणेशदादा संघाला बसला. दुसरा धक्का होता, दुसरा आद्रा. ओपनर बॅटर आता डगआउटला आराम करतील, तर आता अक्षय तावरे नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. बारामतीचा स्फोटक फलंदाज, त्याचबरोबर प्रतीकदादा गणेशदादा संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून या संघामध्ये सामील झालेला अक्षय तावरे बॅटिंग साठी मैदानामध्ये आलाय. मागच्या मॅच मध्ये अक्षय तावरेने केलेली धमाकेदार बॅटिंग आपण पाहिली होती. धावा अगदी 100च्या पार त्याने पोहोचवल्या होत्या आणि या मॅच मध्ये परत एकदा अक्षयला बॅटिंग मध्ये प्राचार केले गेले. पहिला चेंडू स्विच हिट. असं वाटलं तर डगआउट मधनं सेट होऊन आलाय. हा चेंडू त्याने खेळून काढला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. प्रचंड मेहनत, प्रचंड जिद्द आणि प्रचंड चिकाटीच्या जोरावरती अक्षय तावरेने मात्र आज क्रिकेट विश्वामध्ये एक मोठं नाव कमवलंय. बारामतीच्या आंबेडकर स्टेडियम मध्ये खेळलेला त्याचा तुफानी खेळ आपण पाहिला. त्यानंतर अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवत बारामतीचं नाव फार मोठ्या उंचीवरती पोहोचवलं. आज खडकवासला प्रीमियर लीग मध्ये
अक्षय तावरेला आपण खेळताना पाहतोय. हा चेंडू माऊलीचा मात्र वेगवान होता, वेगवान होता, वेग होता, प्रचंड वेग. चेंडू मात्र इथे डॉट बॉल जागा बनवत परत एकदा ऑफसाईडलाच खेळण्याचा प्रयत्न इथे दिसून आला. पण माऊलीने अगदी ओळखलं, तो जितका मागे गेला माऊलीने अजून चेंडू त्याच्या अंगावरती टाकला. हा अंगावरती आलेला चेंडू यावेळेस मात्र अक्षयला शिंगावरती घेता आला नाही. चेंडू मात्र इथे डॉट बॉल. 28 धाव फलकावरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू मैदानामध्ये. माऊलीचा हा चेंडू अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कट घेतली आहे. स्कोअर लेग मध्ये चेंडूला थांबवलं जाईल. एक सिंगल धाव आणि सिंगल धावेवर 3 ओव्हरचा खेळ इथे संपतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 धावा, 29 रन या धावफलकावरती पाहायला मिळतात. माऊली जाधवचं अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहिलं. अगदी ओव्हरमध्ये षटकार आला असेल तरी देखील 2 ओव्हरमध्ये फार किफायतशीर गोलंदाजी माऊलीने आतापर्यंत केली. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आता येईल साहिल पवार. आयकॉन विरुद्ध आयकॉन आता मुकाबला पाहायला मिळेल. दोन्ही बाजूला आयकॉन, एका बाजूने साहिल पवार, दुसऱ्या बाजूने अक्षय तावरे. दोन ताकदवान आयकॉन खेळाडूमध्ये अगदी झुंज नक्की पाहायला मिळेल. अक्षय तावरे बॅटिंग साठी तयार. धावफलकावरती धावा आहेत 29. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 29 धावा, अजूनही 3 ओव्हरचा खेळ. प्रतीकदादा गणेशदादा संघासाठी मात्र शिल्लक असेल. एक चांगली संघ बांधणी प्रतीकदादा गणेशदादा 11 संघाने केली. संघाचे संघमालक संदेश कदम देखील आज मैदानामध्ये उपस्थित आहेत. खर तर या संघ मालकांचं कौतुक करावं लागेल. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या संघाची नोंद ते करतात. ते व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. प्रतीकदादा गणेशदादा हा संघ अगदी हाफ पिच क्रिकेटमध्ये फार मोठ्या उंचीवरती पोहोचलेला संघ आहे. फार मोठ्या मोठ्या स्पर्धा हाफ पिचच्या गाजवल्या, तर फुलपिचच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी सहभाग घेतला आणि तिथे देखील नाव लौकिकास आलेली टीम फ्रँचायझी म्हणून आपण प्रतीकदादा गणेशदादा 11 संघाला पाहतो. फटका चांगला खेळला. इथे पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवतोय. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो थोडासा उशिराने आलाय. थ्रो यायला पाहिजे होता एक्सप्रेसने, थ्रो आलाय लोकलने. तोपर्यंत 2 धाव पूर्ण होतात. पुणे प्रीमियर लीगची हापीची सर्वात मोठी स्पर्धा झाली. ती स्पर्धा देखील प्रतीकदादा गणेशदादा संघाने गाजवली आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं. पहिलं पर्व होतं पुणे प्रीमियर लीगचं आणि आता खडकवासला प्रीमियर लीगचं देखील पहिलंच पर्व आणि हा संघ परत एकदा सज्ज झालाय ही स्पर्धा गाजवण्यासाठी. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न. साहिलने मात्र ओळखला, चेंडूला आणखी वेग दिला आणि इथे चेंडू मात्र डॉट बॉल. 32 धावा फलकावरती आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने सचिन 11 हा संघ आपण पाहतोय. सचिन दादा पागरे यांच्या मालकीचा संघ. खर तर DSK परिसरातून बिलॉंग करत असताना सचिन दादांनी क्रिकेटवरती फार मोठं प्रेम केलं. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये संघ मालकी सचिन दादांनी स्वीकारली आणि आज सचिन 11 या संघाचा दरारा देखील आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये देखील सचिन 11 सज्ज झालाय. एक चांगली संघ बांधणी करून इथे चेंडू हवेत खेळा. फटका फसला, झेल टिपला आणि एका मोठ्या वादळाची शांतता. अक्षय तावरे इथे कोसळला. फलंदाज बाद. सनी शेरावतचा एक चांगला सनी शेरावतने टिपलेला एक सुंदर झेल आपण पाहिला. सुरुवातीला तो पुढे धावत आला होता, असं वाटलं चेंडू मागे निघून जाईल, पण त्याने परत स्वतःला ब्रेक लावला, थांबवलं, थोडासा मागे गेला आणि अगदी बॉन्ड्रीच्या जवळ अक्षय तावरेचा टिपलेला हा महत्वाचा झेल होता. फलंदाज इथे बाद झाला. नवीन बॅटर आमिर नासी. आमिर नासी मैदानामध्ये येतोय. आजचा बर्थडे बॉय, पण आज बर्थडे बॉयचा खेळ हवा तसा झाला नाहीये, कारण पहिल्या मॅच मध्ये देखील आमिर जास्त मोठी बॅटिंग करू शकला नाही. एक झेल सुटला होता, पण आमिर नासीला माहिती आहे लढायचं कसं, कारण एखाद्या चुका झाल्या त्या चुका परत दुरुस्त कशा करायच्या आणि परत मैदानामध्ये कसं उभं राहायचं. खरं तर आता पाहिलं ना तर प्रतीकदादा गणेशदादा संघाला आमिरच्या बॅटिंगची सर्वाधिक गरज आहे आता, कारण संघाचे प्रमुख 3 शिलेदार इथे कोसळलेत. आता आमिरला हा किल्ला लढवायचा आहे. पाहूया आमिर नासी कशा प्रकारची बॅटिंग करेल.
32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. समोर गोलंदाज साहिल पवार, विकेट टेकर गोलंदाज आहे. ओ साहिल पवारचा हा चेंडू आमिर नासीला मला वाटते वाढदिवसाच्या शुभेच्छा देत विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. वेगवान होता चेंडू, मात्र डॉट बॉल. यावर मध्ये आतापर्यंत पाहिलं तर केवळ 3 धावा साहिल पवारने खर्च केला. काय गोलंदाजी केली आज दिवसभरामध्ये साहिल पवार. अगदी आयकॉन या नावाला साजेशी गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. काय गोलंदाजी केली आज. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने 3 धावा देत विकेट देखील मिळवल्या होत्या 2. यावेळेस परत एकदा फटका फसलाय, पण इथे सनी पवार फार दूर होता. झेल मात्र झाला नाही. एक सिंगल धाव येईल आणि सिंगल धावेवर धाव फलकावरती धावा जमवत आहेत 33. 3 फलंदाज बाद 33. चौथं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. एक मात्र फलंदाज मग त्याने जे चांगला प्रतिकार केलाय तो म्हणजे सनी रामटेके. अजून देखील मैदानामध्ये आपल्या संघासाठी लढतोय. जास्त वेळ सनीला देखील मैदानामध्ये थांबून दिला नाही. बुडामध्ये टाकलेला चेंडू मुळासह एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. क्लीन बोल्डचा शिकार. फलंदाज होईल बाद. या ओव्हर मध्ये देखील 2 विकेट मिळवल्या साहिल पवारने. काय गोलंदाजी केली साहिल पवारने. पवारचा पॉवरफुल खेळ मैदानामध्ये पाहायला मिळाला. अप्रतिम चेंडूचा शेवटचा चेंडू. अगदी पाहिला तर गोलंदाजच्या अस्त्र शस्त्र साठ्यातील प्रमुख अस्त्र ब्रह्मास्त्र त्याने बाहेर काढलं. कारण त्याला माहिती होतं एकच ओव्हर या मॅच मध्ये मला मिळणार आहे. पहिले 5 चेंडू त्याने अप्रतिम हाताळलेच होते. शेवटच्या चेंडूवरती अगदी त्याने त्याचं प्रमुख अस्त्र दाखवलं. क्लीन बोल्डचा शिकार केला सनीला. फलंदाज मात्र इथे बाद झाला. यस, पांडुरंग यादव आता गोलंदाजी मार्कवर येतात. विशाल मंडले यांच्याकडनं परत एकदा पारितोषिक असेल. 3 विकेट जर घेतल्या तर 3000 रुपयाचं पारितोषिक. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय कुणाल डोळस. नवीन फलंदाज कुणाल डोळस मैदानामध्ये आलाय. हा एक ताकदवान बॅटर आणि या मैदानामध्ये खेळण्याचा अनुभव कुणाल डोळसकर बराचसा अनुभव आहे. पहिल्या मॅच मध्ये कुणाल डोळसला संधी मिळाली नाही. या मॅच मध्ये संधी मिळाली आणि संधीचं सोनं आता कुणाल डोळस कशा प्रकारे. समोर असेल आमिर नासी. 2 नवीन फलंदाज आहेत आणि दोन्ही नवीन फलंदाज चांगली बॅटिंग करायला. 7 मिनिटाचा खेळ मात्र शिल्लक असेल. 2 ओव्हर इथे पूर्ण करावे लागतील. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा 4 फलंदाज बाद. आमिर नासी आज मैदानामध्ये पाहूया कशा प्रकारची बॅटिंग करेल. आमिर नासी यावेळेस मात्र फटका चांगला खेळलाय. पाहूया धावा किती मिळतील. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कुणालने रन घेण्याचा प्रयत्न पूर्ण केलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. आमिर नासी अगदी पाहतोय आपण मैदानामध्ये. अप्पर राजीव गांधी परिसरातील हा खेळाडू खडकवासला परिसरामध्ये अगदी शेवटचं टोक असेल जे खडकवासला मतदारसंघात येतं तिथून आमिर बिलॉंग करतो. मला अगदी खडकवासलाच्या बाउंड्रीवरती तो राहिलाय आणि अगदी तो खडकवासला प्रीमियर लीग मध्ये खेळण्याचा मान त्याला मिळाला कारण तो खडकवासला परिसरामधील खेळाडू म्हणून लगेच शेवटच्या एंडच्या भागातून तिथे मात्र सामील झाला. आणि आज आमिरला चांगली बॅटिंग मात्र करावी लागेल. सातत्याने पाहिलं तर पीबीडी परिसरातील क्रेझी बॉयज संघासाठी फार मोठं खेळ आमिर नासीने केलंय. क्रेझी बॉयजचा हुकमाचा एक का आज प्रत्येक दादा गणेश दादा संघासाठी चांगली बॅटिंग करेल का. तर दुसऱ्या बाजूने आपण कुणालला देखील पाहतोय. कुणाल डोळस आज चांगली बॅटिंग करावी लागेल. सुरुवात मात्र पांडुरंगने चांगली केली पहिल्या 2 चेंडू मध्ये. स्विच हिट खेळला. इथे मात्र चेंडू हवेत. पाहूया झेल होणार का आणि इथे झेल सुटला. अभिषेक पवार. इथे मात्र अभिषेक पवार कडनं झेल सुटला. आज अभिषेक पवारचा दिवस मात्र फारसा खराब दिसतोय. 38 धावा 38 रन. 5व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू असताना अभिषेकने सोडलेला झेल. धावफलकावरती आपण 38 धावा पाहतोय. पाहूया कितपत धावांचं टार्गेट इथे सेट केलं जाईल. त्यावेळी जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न होता कुणालचा. इथे मात्र विकेट किपरच्या डोक्यानं चेंडू पास झालाय. धावपळ तिथे सुरू.
2 धावा तिथे पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, थांबवलं. 2 धावा इथे मात्र पूर्ण होतील आणि दुहेरी धावांनी धावफलकावरती वाढ होईल 40 धावा. अजूनही पाहिलं तर 8 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि या 8 चेंडूमध्ये कमीत कमी 20 धावा ह्या बनवाव्या लागतील. कारण मागच्या मॅच मध्ये अगदी पाहिलं 93 धावांचं टार्गेट असताना देखील 4 ते 5 चेंडू शिल्लक ठेवत सचिन इलेव्हन संघाने विजय मिळवलाय. कुणाल परत एकदा स्विचिट चेंडू खेळलाय आणि इथे मात्र सर्कलच्या आतमध्ये चेंडूला थांबवलं. अप्रतिम क्षेत्ररक्षण. केवळ एक सिंगल धाव. केवळ एक सिंगल धाव. अबीर 4 चेंडूमध्ये 4 धावा बनवल्या. कुणालने 3 चेंडूमध्ये 5 धावा बनवल्या. मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल प्रतीकदादा गणेशदादा इलेव्हन संघाला. प्रयत्न मात्र ते करतायत पण पांडुरंगचं कौतुक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा खर्च केल्या होत्या पण या ओव्हरमध्ये तरी परत एकदा त्याच जोशामध्ये गोलंदाजीला सुरुवात केली. फुल टॉस चेंडू सरळ रेषेमध्ये खेळलाय. साहिल पवार चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो केलाय. एकच सिंगल रन आणि सिंगल डाय बरोबर ओव्हरची होतीये समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 धावा, 42 रन. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचे 4 मिनिटाचा खेळ मात्र शिल्लक आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलकावरती आपण पाहतोय 42 धावा. शेवटचं षटक, निर्णायक षटक. स्लॉग ओव्हर मध्ये पाहूया कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू झपवला जाईल आणि स्वतः कर्णधाराने चेंडू हातात घेतलाय. सनी पवार गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. सनी, मागच्या मॅच मध्ये सनी पवारने शेवटचं षटक हाताळलं होतं. थोडासा महागडा ठरला होता. या मॅच मध्ये अगदी त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न सनी करेल. तर समोर अगदी पाहिलं तर आजचा बर्थडे बॉय अजूनही शांत खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आमिरचा 42 धावा. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हर. हे षटक मात्र दोन्ही संघासाठी महत्वाचं असेल. एका धावेसाठी सुरू असलेली धाव, एका धावेसाठी सुरू असलेली अगदी एक क्रिकेटची एक तुंबळ युद्ध मैदानामध्ये रंगले गेले. आमिर नासी परत एकदा मिड विकेट मध्ये चेंडू खेळला. एक सिंगल तर नक्कीच घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कुणालने मात्र थांबवलं, नकार दिला. एकच सिंगल धाव. कुणाल डोळस स्ट्रायकिंग एंडवरती खेळताना पाहायला मिळेल. धनकोटे आंबेगाव परिसरातील हा खेळाडू आज मैदानामध्ये खडकवासला प्रीमियर लीग गाजवण्यासाठी तयार. स्लोवर चेंडू होता. गुगली होती कुणालसाठी. कुठे खेळू कुठे नाही असं झालं असेल कुणालला. समोर येताना अगदी लाडू वाटला होता पण ती मेजवानी मात्र कुणालला घेता आली नाही. चेंडू अगदी इथे पाहिलं तर डॉट बॉल, निर्धाव चेंडू. अगदी हा चेंडू सनीने हाताने कमी आणि डोक्याने जास्त टाकला होता. अप्रतिम गोलंदाजी. परत एकदा हा चेंडू अगदी हेलिकॉप्टर उडवलंय कुणाल डोळसच्या बॅट मधनं. हा आलाय षटकार. 6 धावा. याच फटक्यांची गरज आहे आणि कुणालच्या बॅट मधनं आलेला हा षटकार हा मात्र लाजवाब होता. यावेळेस मात्र फसला नाही कुणाल. सुवर चेंडू येईल असं वाटलं, थोडासा वेगवान आला आणि समोर बॅटच्या समोर आलेला हा चेंडू मात्र एक चांगला फटका त्याने मात्र खेळला. धाव फलकावरती आपण पाहतोय 49 धावा. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. चेंडू जसा बाहेर गेला आता मैदानामध्ये नवीन चेंडू मैदानामध्ये टाकला जाईल आणि त्या नवीन चेंडूने आता कुणाला बॅटिंग करावी लागेल. कारण षटकार गेलाय आणि त्यानंतर सनीला देखील संधी असेल कारण नवीन चेंडू मैदानात आलाय आणि आता पाहूया सनी नवीन चेंडूवरती गोलंदाजी कशी करेल. कुणाल अगदी चेंडू नवीन असू दे जुना असू दे चांगला बॅटर म्हणून कुणालकडे नक्की पाहिलं जातं. या मॅच मध्ये देखील तो त्याचा खेळ दाखवेल का. हा चेंडू अगदी परत एकदा गती परिवर्तन टाकलं होतं. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कीपर एंडला केलेला थ्रो. विकेट किपरला चेंडू थांबवता आला नाही. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. दुहेरी धावाने धावफलक पुढे सरकेल. 51 धावा, 51 रन ऑन स्कोर बोर्ड. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. इथून आता ज्या धावा येतील त्या मात्र महत्वाच्या असतील कारण त्या मॅचचा निर्णय कळवणाऱ्या धावा असतील. एका बाजूने चांगली बॅटिंग लाईनअप असलेला संघ आपण पाहतोय सचिन इलेव्हन. हा चेंडू परत एकदा उंच आकाशामध्ये खेळलाय. पाहूया क्षेत्ररक्षक इथे पोहोचेल का. टिपला झेल आणि कुणाल डोळसचा संपला खेळ. फलंदाज बाद. ऋषभ जवळकरने टिपला एक सुंदर झेल आणि फलंदाज इथे बाद झाला. 5वा फलंदाज बाद होईल.
51 धावा, 5 फलंदाज बाद. 5.5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. टायमर संपलाय. म्हणजे आता एक खेळाडू सर्कलच्या आत घ्यावा लागेल. म्हणजे आता 4च खेळाडू सर्कलच्या बाहेर थांबवावे लागतील. स्पर्धेचा नियम आहे 27 मिनिटांमध्ये 6 ओव्हर संपवावे लागतील. अगदी 27 मिनिटांमध्ये 6 ओव्हर नाही संपले तर राहिलेल्या प्रत्येक चेंडूसाठी एक खेळाडू मात्र सर्कलच्या आतमध्ये बोलवला जाईल. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहे. बॅट्समन नेम एक अतिरिक्त खेळाडू असा पाठवून द्या ज्याला सर्वांची नावं माहिती असतील. संतोष. यस, नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय संतोष. शेवटचा एका चेंडूचा सामना करण्यासाठी संतोष मैदानामध्ये. आणि संतोषला हा चेंडू मात्र इथे पंचांचा इशारा, वाईट बॉल. आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय निर्णयाला. गोलंदाजी टीमने मात्र घेतलेला रिव्ह्यू पाहूया सक्सेसफुल होतोय का. एक एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला प्रत्येक इनिंग मध्ये दिला जाईल आणि त्या रिव्ह्यूचा फायदा इथे घेण्याचा प्रयत्न सनी करेल. पंचांचा निर्णय आला तर व्हाईट बॉल. आणि तिसरे पंच वसीम सर आमचे नक्कीच चेक करतायत काय निर्णय ते पाहूया. निर्णय मात्र फार महत्वाचा आहे. प्रत्येक धाव प्रत्येक चेंडू हा फार महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये प्रत्येक श्वासाला, क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला, राजकारणामध्ये प्रत्येक मताला फार मोठी किंमत असते आणि ती किंमत इथे मात्र पाहिली जाईल. पंचाच्या निर्णयाची वाट मात्र पाहिली जाते. आणि ते पंचाचा निर्णय व्हाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू मात्र अनसक्सेसफुल झालाय. धाव फलकात धावा 52 धावा. शेवटचा एक चेंडू समोर असेल संतोष. संतोष घाडगे बॅटिंग साठी मैदानामध्ये तयार. समोर सनी पवार शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे. 52 धावा. कडक वाजता प्रीमियर लीगचा थरार. हा चेंडू अगदी टर्न घेत आतमध्ये आला. विकेट किपरला देखील चेंडू थांबवता आला नाही. साहिल पवारकडनं झालेली हलकीशी मिसफील्ड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे पूर्ण होत आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे घडतंय काय, परत एकदा मिसफील्ड. पण तिसरी धाव मात्र अपूर्ण राहील. 2 धावा 22च्या स्वरूपात. धाव फलकावरती प्रतिक्रिया गणेश 11 संघाच्या धावा होत आहेत. 54 धावा विजयासाठी सचिन 11 संघाला बनवायला लागतील 55 धावा. 55 धावांचं टार्गेट घेऊन आता टीम मैदानामध्ये उतरेल. पाहूया या 55 धावांचं टार्गेट कशा प्रकारे आता पूर्ण केलं जाईल. उद्या अगदी टॉप 8 चे सामने देखील आपल्याला पाहायला मिळतील. पुढच्या मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत. चला दोन्ही संघाचे संघ नाही लालाशेठ जावळकर युवा मंच विरुद्ध केतन प्रतिष्ठान. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी यायचंय. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे लगेच टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे त्वरित टॉस साठी या. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. लालाशेठ जावळकर 11 विरुद्ध केतन प्रतिष्ठान. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे टॉस साठी या. लालाशेठ जावळकर 11 विरुद्ध केतन प्रतिष्ठान या दोन संघादरम्यान आजच्या दिवसाचा चौथा सामना मैदानामध्ये खेळला जाईल. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. मी टॉस साठी प्रेमदादा करंजकर यांना या ठिकाणी आमंत्रित करेल. सन्माननीय प्रेमदादा करंजकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय प्रेमदादा करंजकर यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करेल.
सन्माननीय प्रेमदादा करंजकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. वेलकम प्रेमदादा. नेहमीच क्रिकेट आणि खेळाडूच्या पाठीशी उभे राहणारे आमचे प्रेमदादा करंजकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. प्रेमदादा करंजकर यांच्या आप्पा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला अमरदादा केडेकर स्पोर्ट फाउंडेशन तर दुसऱ्या बाजूला खडकवासला प्रीमियर लीग असा कॉल असेल. कॉइन सौजन्य आपल्याला मिळाले आमचे भरतदादा टिंगरे आणि त्याचबरोबर आशिषदा मारणे यांच्याकडनं मिळालेले चांदीचं कॉइन आणि टॉस केला जाईल. आपणच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस या ठिकाणी केला जातोय. पाहूया खडकवासला असा कॉल दिलाय किदन प्रतिष्ठानने आणि खडकवासला प्रीमियर लीग असा टॉस आलाय. अभिनंदन टॉस जिंकलाय. पहिल्या मॅच मध्ये पराभव पत्करावा लागला होता. आता ही मॅच किती महत्वाची आहे तुमच्यासाठी? आता खूप महत्वाची मॅच आहे. डू ऑर डाय. जिंकलो तर पुढे चान्स आहे, नाहीतर घरी जायचे पुढच्या वर्षी डायरेक्ट. त्यामुळं आता बॉलिंग करून पुढचं हे करू. पहिल्या मॅचचा अनुभव कसा होता? काय चुका झाल्या की पहिल्या मॅच मध्ये पराभव पत्करावा लागला? कॅच सुटलेत, मिस फील्ड आणि बॅट्समन थोडेसे निवांत खेळत होते. जसं रन पाहिजे होते तसे चेस करायला गेले नाहीत, त्यामुळे झाले. पण आता आम्ही चेंजेस करणार आहे थोडेसे. बघूयात पुढं काय होते. येस, कॉंग्रॅच्युलेशन टॉस साठी. रमेश पवार माझ्यासोबत आहेत. पराभव फार जिवाळी लागला होता कारण मॅच जवळ आली होती. बॅटिंग चांगली झाली होती. शेवटी सुरुवात गोलंदाजांनी थोडीशी खराब केली का? हो नक्कीच. म्हणजे आमच्या गोलंदाजांनी थोडी गोलंदाजी खराब केली. थोडा विकेटचा अंदाज घेण्यात ते मागं झाले, पण नंतर त्यांनी गोलंदाजी चांगली केली आणि पोरं पण चांगली खेळली आणि आम्ही आता ट्राय करू की चांगला स्कोर करून डिफेंड करण्याचा प्रयत्न करूया. येस, तुम्हाला देखील शुभेच्छा कारण मॅच मैदानामध्ये सुरू आहे आणि आपण परत एकदा समालोचन कक्षामध्ये जाणार आहोत. अगदी समालोचन कक्षामधून पुन्हा एकदा पुण्याचा बहारदारावरचा आपल्याला ऐकायला मिळेल. पुणे तिथे काय उणे. शैलेश नेवगणे सरांकडे जाऊया. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत करेल. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होतीये. इम्पॅक्ट प्लेयर इथे आपण पाहतोय. कोण आहे? एकानी सांगा. आवाज इथे. अच्छा, संतोषचा इम्पॅक्ट किरण घेतलाय. ओके, चला आपण इथे दुसऱ्या डावाकडे वळतोय. बॅटिंगसाठी पुन्हा एकदा 30 जोडी मैदानामध्ये सज्ज होईल. एका बाजूने सनी पवार संघाचे संघनायक आणि त्यांच्या बरोबरीने राम मरगळे, तर गोलंदाजी मार्क वरती मॅन फ्रॉम बारामती एक्सप्रेस अक्षय तावरे गोलंदाजी ट्रॅक वरती इथे सज्ज होत आहेत. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. टायमर इथे सेट केला जातोय. 27 मिनिटांमध्ये षटकं संपली पाहिजेत, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. हे मात्र खरं आहे. पुन्हा एकदा इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि थोडस फंबल इथे आपण पाहतोय किरण यांच्याकडून होत आहे. इम्पॅक्ट प्लेयर आहेत ते. सचिन यांच्या ऐवजी इथे संतोष यांच्या ऐवजी किरण यांना आमंत्रित करण्यात येत आहे. एक धाव त्या दरम्यान मिळते. स्ट्राईकला आपण पाहतोय राम मरगळे. मागच्या मॅच मध्ये देखील एक विस्फोटक इनिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा बॉल इथे देखील इनसाइड आउट दिशा दिली आणि त्यानंतर धावसंख्येची दशा इथे बिघडली जाते. बॉल निघालाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. सीमारेषा पार. एक टप्पा गेली चौकार. 4 धावा. स्वतः गोलंदाज चेंडू खाली फॉलो थ्रू मध्ये इथे टिपला जाईल झेल. मागच्या मॅचचा खऱ्या अर्थाने हिरो इथे ठरलाय. सबशेल 0. 5 या धावसंख्येवरती पहिला बॅटर सचिन 11 या संघाचा. बॅक टू द पॅव्हेलियन.
अप्रतिम अशी गाणी त्यांच्या माध्यमातून लावली जात आहेत. खऱ्या अर्थाने मॅन फ्रॉम फलटण आहेत, परंतु आता सध्या धनकवडीचे आहेत. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये ऋषभ जावळकर. मागच्या मॅच मध्ये देखील एक चांगली इनिंग त्यांनी पेश केली. मोक्याच्या क्षणी येऊन जी तोडफोड केली आणि तो विस्फोटक अंदाज त्यांच्या बॅटिंगच्या शैलीमध्येच तुम्हाला पाहून येईल. ती बॉडी लँग्वेजच सांगून जाते की बॅटर नक्की कुठल्या शैलीचा आहे. ते एग्रेशन त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येत आहे. बघूया आता समोर तर सर्वात महत्वपूर्ण गोलंदाज आहे, त्याच्या विरोधात कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. 5 या धावसंख्येवरती पहिला बॅटर बाद आहे. 5 धावा, एक बॅटर बाद. 55 धावेंचा हा पाठलाग आहे. इथे देखील यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल. ऋषभ इथे आलेत, हजेरी लावली, दांडी गुल झाली आहे. डगआउटच्या दिशेने निघालेत. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. चेंडू फेस करत असताना डावे यष्टीचा बरोबर वेध घेतला. उगाच या खेळाडूच्या नावाची चर्चा केली जात नाही. अक्षय तावरे सगळ्यात महत्वपूर्ण असा आयकॉन, संघाचा प्रमुख खेळाडू आपण पाहतोय जो इथे यशस्वीरित्या कामगिरी करतोय. बॅक टू बॅक 2 हादरे या 6 षटकांच्या मॅच मध्ये आहे ना. आयकॉनला एकच षटक इथे प्राप्त केलं जाईल. चला तसा काही रूल नसतोच ना आदित्य जाधव, तसा काही रूल नसतो. चला तसा काही रूल नसतो. हा, आपण मनाने केलेले जे नियम आहेत ते धरले जात नाहीत. आपण मनाने म्हणतो की एखादा बाहेर गेला की लगेच तो आला नाही म्हणजे तो पण आउट. मग अशा 11च्या 11 आतमध्ये बसलेले आहेत, त्या 11च्या 11 आउट करावे लागतील. तसं होत नाही. नियमाप्रमाणे तुम्हाला 3 मिनिटांचा अवधी दिला जातो, त्यामध्ये तो बॅटर क्रीजमध्ये तयार हवा. चला गोलंदाज इथे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. पुढचा बॉल, पुढचा देखील आल्या कलात्मकता. बॉलला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सनी शेरावत यांच्या बॅटमधून. एक सुंदर फटका, चौकार. वाजवणाऱ्यापेक्षा आपला साऊंड चांगला वाजण्यापेक्षा डीजे वाला चांगला आहे. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवल्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवरती सनी शेरावत यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण बघितलाय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती विकास राठोड, तर स्ट्राईकला सनी पवार. या युद्धाला मजा येणार आहे. पहिले षटक संपलंय, 9 धावा झाल्या, 2 बॅटर बाद आहे. 55 धावेंचा जो पाठलाग आहे त्या पाठलागाची सुरुवात कुठेतरी संमिश्र स्वरूपाची पाहायला मिळाली. विकेटही गेल्या आणि धावाही आल्यात. पुढचा बॉल, षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिलाच बॉल अल्टी पलटी आणि बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्टी 6 धाब्यांसाठी सिक्सर. यस डीजे. नेमके कॅमेरामध्ये म्हणजे तुमचं नाव दिसलं पाहिजे म्हणून येत आहे का. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 15. पुन्हा एकदा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू मात्र निर्धाव आहे. धावसंख्या 15 वरती स्थिरावली आहे.
पुढचा बॉल पुन्हा एकदा काहीशी कलात्मकता दर्शवण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे जोरदार अपील मागितली परंतु ती अपील इथे पंचांनी फेटाळून लावली. पहिल्या चेंडूवरती बॅटरने आपला क्लास दाखवला परंतु गोलंदाज काही कमकुवत नाहीये. सर्वाधिक बोली लावत असताना आपल्याला संघामध्ये का समाविष्ट करून दिलाय याचं उत्तर त्याने पुढच्या 2 चेंडूंमध्ये दिलंय. वेगावरती स्वार होऊन ही गोलंदाजी आहे. हे आव्हान काही छोटं नाहीये, फार मोठं आहे बॅटरसाठी देखील. 15 धावा, 2 बॅटर बाद 15. 15 धावा. पुन्हा एकदा पदलालित्य मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ओ आदित्य जाधव इथे टिपतील झेल. सनी पवार यांचा संपलाय खेळ. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. सुमधुर संगीतानंतर पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. जी सिच्युएशन आहे ना ती सिच्युएशन धरूनच आमचे डीजे अजय ज्या पद्धतीने संगीत वाजवत आहेत त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. डीजे अजय धनकवडी अप्रतिमरित्या इथे संगीत सादर करतायत. नवीन बॅटर मैदानामध्ये सनी पवार यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. SM संतोष मरगळे, संकेश मरगळे नवीन बॅटर मैदानामध्ये. विकास यांच्यावरती पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार, त्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव आणि लगेचच चौथ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली जाते. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू शफल झालेत. मिड विकेटच्या दिशेने फार मोठी गॅप आहे आणि वेग इतका धारण केलाय चेंडूने मैदानावरती अक्षरशः इथे गवताला कापत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार 4 धावेंसाठी. इथे बाबर साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर खंडूजी नवले साहेबांचं देखील शुभागमन होत आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सगळ्यांना विनंती आहे की आपण इथे बसण्यापेक्षा व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हा. संतोष आणमगर, विवेक वाघे, आपल्याला विनंती आहे दोन्ही मान्यवरांना व्यासपीठावरती घेऊन जा. व्यासपीठ त्यांच्यासाठीच आहे आणि त्यांना विनंती आहे की आपण इथे खाली बसू नका, ते बरोबर वाटत नाही. मान्यवरांसाठीच व्यासपीठ असतं. पहिल्या चेंडूवरती आलेल्या ठोकलेला चौकार 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 19. 55 धावेंचा पाठलाग आहे. दुसरं षटक सुरू आहे. 19 धावा झाल्यात. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु इतका वेग आहे अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू निर्धाव. या ठिकाणी आपण पाहतोय व्यंकटेश उद्योग समूहाचे सर्वे सर्वा रोशनदादा शिरसाट यांचं देखील शुभागमन होत आहे. मी दादांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. खराडी चषकामधील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक की ज्या संघ मालकांनी विजय प्राप्त केला ते रोशनदादा शिरसाट यांचं देखील शुभागमन इथे होत आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. मॅच कडे आपण लगेचच वळतोय. 2 षटकं संपली आहेत. 3 बॅटर बाद आहेत. 19 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती संघाचे संगनायक आदित्य जाधव.
षटकाची इथे सुरुवात होते. थोडा वेळ अतिरिक्त खर्च करतायत, याकडे देखील लक्ष द्या. पुढचा बॉल इथे देखील ओ इथे झेल हातातून निसटलाय. सनी शेडावत यांना मिळालेलं जीवदान. धावसंख्या 19 वरती स्थिरावली आहे. शेवटच्या 23 बॉल मध्ये 36 धावींची गरज आहे. 23 चेंडू आणि 36 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा अतिरिक्त शफल झाले. गोलंदाजाने देखील बॅटरला फॉलो केलंय आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा इथे चेंडू निर्धाव आहे. आमचे परम मित्र वैभव राऊत यांचं देखील शुभ आगमन. आपण सर्वच त्यांना लाडाने बंटी या नावाने ओळखता. त्यांचं देखील शुभ आगमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रामुख्याने DJ अजय धनकवडी फलटण यांच्याकडून देखील विशेष असे आभार. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 20. 3 बॅटर बाद 20 धावा. हा मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला ज्या गाड्या लावल्यात ना टू व्हीलर त्या लगेच काढून घ्या, कारण तिथे JCB आलाय. उगाचच JCB ला काही होऊ नये म्हणून तुमच्या टू व्हीलर काढून घ्या. पुढचा बॉल इथे देखील वाह स्विंग अँड मिस. इथे मला वाटतं तिसऱ्या पंचांकडे ही मागणी केली जाईल, कारण एवढा क्लोज कॉल आहे. यष्टीरक्षकाने देखील चातुर्य दाखवलं आणि तिथे लगेचच यष्टांचा वेध घेण्यात आला. तिसऱ्या पंचांकडे ही मागणी केली जाते. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. चला तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. बॅटर इथे बाद नाहीये, सेफ आहेत, नॉट आउट. एकदा इथे अलॉंग द कार्पेट काऊ कॉर्नर मध्ये चेंडू खेळलाय. वन हँड पिकअप करण्याचा प्रयत्नामध्ये मात्र सफलता मिळाली नाही. 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 22 धावा झाल्या. 3 बॅटर बाद आहेत. 22 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. Battery.ai च्या माध्यमातून देखील या स्पर्धेदरम्यान मोलाचं सहकार्य मिळत आहे. ज्याप्रमाणे आयोजन कमिटीला सहकार्य मिळतं त्याचप्रमाणे सर्व प्रेक्षकांचं प्रिडिक्शन अगदी योग्य जर ठरलं तर iPhone 17 आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटर फाफ ड्युप्लेसिस यांना देखील भेटण्याची संधी Battery.ai च्या टीमच्या माध्यमातून आपल्याला लाभणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना खेळाडूंना विनंती आहे, जास्तीत जास्त Battery.ai या गेम झोन मध्ये जाऊन तुम्ही प्रेडिक्शन द्या. त्याचबरोबर 3D 5D जे खेळ आहे त्या खेळाला अनुभवण्याचा प्रयत्न करा आणि त्यामध्ये देखील काहीशे गिफ्ट आपल्याला मिळतील, त्याचा देखील लाभ घ्या. Battery.ai 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय संपुष्टात येतोय. 18 चेंडूंमध्ये 31 धावेंची गरज आहे. 18 बॉल 31. 18 चेंडूंमध्ये 31 धावेंची गरज आहे. अठरा बॉल मध्ये 31 धावेंची गरज. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा विकास राठोड. मध्ये अजूनही विजयासाठी 31 धावेंची गरज आहे. 18 चेंडू 31 धावा विजयाचं समीकरण गुणोत्तर प्रमाण. 18 बॉल 31 स्ट्राईकला असतील ते सनी. पहिलाच बॉल स्क्वेअर कट आणि त्या दरम्यान इथे 4 धावा देखील प्राप्त केल्या जातील. जितका वेगात चेंडू आला तितक्या चेंडूवरती
वेगात केलेला प्रहार, बॉल सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या होते ती 28. अजूनही 17 चेंडूंमध्ये विजयासाठी 27 धावेंची गरज आहे. निम्म्या झाल्यात, बरोबर 19 चेंडूंमध्ये निम्मा झाल्यात, 17 चेंडूंमध्ये निम्म्या करायच्यात. 3 विकेट गमावल्यात, परंतु सचिन 11 या संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर देखील आहे. पुढचा बॉल सनी यांच्यासाठी, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवला, मिस टाइम स्ट्रोक, अक्षय तावरे डाऊन दी बॉल, विकेटचं पतन, सनी शेडावत बॅक टू द पॅव्हिलियन. तर बाद आहेत. सनी शेडावत, चांगला प्रयत्न त्यांचा आपण पाहिला, एक चांगला फटका त्यांच्या बॅट मधून आपण खेळताना पाहिला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु क्षेत्ररक्षक बरोबर तिथे तैनात होताना आपण पाहिलेत. पुढचा बॉल, इथे देखील खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. विकास टू सामना करेल साहिल पवार. चांगली गोलंदाजी, म्हणजे एखादा मोठा फटका आल्यानंतर गोलंदाजाची लाईन आणि लेंथ बिघडते असं नेहमीच आपण बघितलेलं आहे, परंतु विकास राठोड ज्या ताकदीने परत एकदा वार करतायत, मागच्या मॅच मध्ये देखील तुम्ही बघितलं असेल, एक षटकार मारल्यानंतर मागच्या ओव्हरमध्ये केलेलं सुरेख असं कमबॅक. नुकतंच ज्यांचा क्रीडानगरीमध्ये शुभागमन होत आहे, ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या नावाने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा उदयास आली आहे, ज्यांचं पाठबळ मोठं मिळतंय, ते सिक्सर किंग मैदानामध्ये आलेत आणि त्यांचं स्वागत षटकाराने केलंय. स्टँड अँड डिलिव्हर साहिल पवार यांची पॉवर, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. आपण पवार यांच्या बॅट मधून एक पॉवरफुल फटका, विकास राठोड यांच्यावरती चढवलेलं आक्रमण, 34 धावा, 4 बॅटर बाद. पुन्हा एकदा सरळ बॅटने इथे उत्तर दिलंय. प्रवीण उभे, चांगला प्रयत्न केला डायरेक्ट हिट करण्याचा, परंतु एकच धाव मिळेल. प्रवीण उभे, अप्रतिम असं क्षेत्ररक्षण, एक अनुभवी खेळाडू आहेत, एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एक धाव खर्च होती, धावसंख्या होते ती 35. अजूनही विजयाचं समीकरण, 13 चेंडूंमध्ये 20 धावींची गरज आहे. 13 बॉल 20, 13 चेंडूंमध्ये 20 धावींची गरज. काय कलात्मकता इथे पाहायला मिळाली, वेगाचं उत्तर इथे कलात्मकतेने दिलंय. स्विच हिटचा देखना फटका, बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. धावा झाल्यात, 12 चेंडू आणि 16 धावींची गरज. मुख्य स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता ज्यांच्या नावाचा नामोल्लेख आपण सातत्याने केलाय, डीजे अजय धनकवडी फलटण यांचा जो नामोल्लेख आपण केलाय, ते गाणे वाजवण्यासाठी सज्ज आहेत. त्याचबरोबर आमचे बंटी सर देखील आहेत आणि ते संगीत त्यांच्या माध्यमातून वाजवलं जात आहे. यस डीजे अजय.
आदित्य जाधव. पुढचा बॉल इथे देखील स्विंग अँड मिस, चेंडू निर्धाव डॉट. सुरुवात तर या षटकाची चांगल्या पद्धतीने केली आहे. आदित्य जाधव यांच्याकडून केली जाते. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सुरुवात तर अगदी अप्रतिमरित्या. 11 चेंडूंमध्ये 16 धावींची गरज आहे. दोन्ही संघांकडे संधी समान आहे. इथे देखील स्विचिटच्या प्रयत्नामध्ये यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी होईल गुल. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. यश डीजे अजय. अभिषेक पवार. एक पवार गेले की दुसरे पवार आहेतच. बघूया गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आदित्य जाधव. स्ट्राईकला असतील ते अभिषेक पवार. पुढचा बॉल इथे देखील आल्या आल्या केलेला प्रहार. बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पार. षटकार यश डीजे. कारण इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 45. 5 बॅटर बाद. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. 2 धावा नक्कीच पूर्ण होतील. 2 धावेने धावसंख्या एकच धाव पूर्ण होईल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 46. 46 धावा झाल्यात. 5 बॅटर बाद आहेत. 5वे षटक इथे अजूनही सुरू आहे. शेवटच्या 8 चेंडूंमध्ये 9 धावेंची गरज आहे. 8 चेंडू आणि 9 धावा. दोन्ही संघांकडे समान संधी आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय आणि मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल निघालाय सीमारेषा पार. चौकार यश डीजे. धावसंख्या होते ती 50. अजूनही विजयासाठी 5 धावेंची गरज आहे. 7 चेंडू आणि 5 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका. 1 धाव तर नक्कीच मिळेल. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 4 धावेंची गरज. मध्यंतराचा षटकाच्या समाप्तीनंतरचा वेळ आणि आमचे डीजे पुन्हा एकदा भेटीला येतील. चला ते फिरवा आता. बस झालं कॅमेरा. भरपूर नाचला तुम्ही नाचा. फक्त कॅमेरा आता तुमच्याकडे नसेल. सगळ्यांनी एन्जॉय करायचं आणि आज त्यातून सुट्टीचा दिवस आहे. सेलिब्रेशन तर ते झालंच पाहिजे. लहान मुलांना क्रिकेट मधलं आतमधलं काही कळत नसेल परंतु त्यांचा एन्जॉय अगदी सुरेख आहे. आणि एवढी एकत्र आल्यानंतर गोंधळ उडवणारच. त्यामध्ये झगडे आहेत. जगताप आहेत. शिंदे आहेत. अजून कोण आहे का? हा पैलवान आहेत. एवढी सगळी एकत्र आल्यानंतर हा जल्लोष तर होणार. चला मॅचकडे आपण पुन्हा एकदा वळतोय. शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती किरण. 6 चेंडूंमध्ये 4 धावींची गरज. चला 2 मिनिटं शिल्लक आहे. पेनल्टी बसणार आहे. त्या अगोदर ती मॅच कंप्लीट करा. 6 बॉल मध्ये 4. किरण बॉलिंग ट्रॅक वरती.
पहिलाच बॉल बिमर आणि मॅच मला वाटतं इथे फिनिश. 9+4 सामना संपतोय. सचिन 11 बॅक टू बॅक दोन्ही मॅच जिंकतायत आणि विजय इथे मिळवतायत. सुपर 8 मध्ये दाखल होणारा आजच्या दिवसातील हा पहिला संघ यश डीजे. इलेव्हन संघाचे आयकॉन खेळाडू साहिल पवार ठरतील मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. चला साहिल पवार या मॅन ऑफ द मॅच चा किताब घेण्यासाठी या. आणि मी अनिलजी भूमकर साहेबांना विनंती करेल की आपण हा किताब देण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. प्रत्येकाने वेळ बरोबर घेतलेला आहे. सकाळी आम्ही बघितलं त्यावेळेस दत्ता देसाई सर आले होते, ते घरी गेलेत आणि त्यानंतर अनिल भूमकर आलेत. त्याचबरोबर रोशनदादा शिरसाट आपल्याला देखील विनंती की आपण देखील इथे उपस्थित राहायचं आहे. तिन्ही मान्यवर आपल्या बरोबर जोडले जातील आणि त्यानंतर साहिल पवार या यांचा वार प्रतिस्पर्धी संघाला इथे मात्र झेलता आला नाही आणि मॅन ऑफ द मॅच या किताबाने साहिल पवार यांना आपण इथे सन्मानित करतोय. शिरसाट साहेब आपण पण जरा वेगात या. आपण लगेच मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे साहिल पवार यांना प्रदान करतोय. त्यानंतर पहिल्यांदा तर आपण शिवभक्त
प्रथमतः या ठिकाणी शिवभक्त अनिकेत दादा जावळकर, त्याचबरोबर विवेक शेठ जावळकर यांच्या माध्यमातून दिलेली एक स्पोर्ट्स बॅग, त्यानंतर सिक्सर सुप्रीमो यांच्या दालनातील एक ब्रँडेड स्पोर्ट्स बॅग देऊन आपण साहिल यांना सन्मानित करतोय. त्याच नंतर फिक्सपर्ट यांच्याकडून एक फिटनेस